जाऊन त्याच मैदानात जाऊन त्या व्यक्तीविरुद्ध उभं राहायचं, रान पेटवायचं, सगळं जे काही झालंय, अख्ख्या महाराष्ट्राची हेडलाईन होती दुसऱ्या दिवशी. काय बोलणार होता आपण त्याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगतो, मी इट्स प्रिटी सरप्राइजिंग. मला हे अपेक्षित नव्हतं की सुरुवातीला, नंतर मला कळालं होतं, त्यांना नव्हतं जाणवत पण मला जाणवत होतं की हे मी करू शकतो. मूळ स्वभावात बदल करत पहिली वेळ होती की मी काही पत्ते राखून ठेवले. तसं मी फार स्पष्ट बोलणारा माणूस आहे, पण मी लोकसभेच्या विधानसभेच्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी स्ट्रॅटेजीने केल्या. पारनेर विधानसभा असो किंवा संगमनेर विधानसभा असो किंवा राहुरी किंवा इतर गोष्टी, पण खास करून या 2 विधानसभा विशेषतः फार स्ट्रॅटेजिकली आम्ही गेलो. प्रत्येक गोष्ट स्ट्रॅटेजिकली केली गेली. ही अचानक लागलेली लॉटरी नाही. उमेदवाराच्या निवडीपासून म्हणजे अमोल खताळ हे काही ॲक्सिडेंटली झालेला आमदार नाही. माझ्या वडिलांचं नाव वेगळं होतं चर्चेमध्ये, माझं नाव वेगळं होतं. मी आपलं नाव डिफेंड केलं माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर आणि मग तो आमदार झाला. त्याच्यामागं अनेक वेगळे वेगळे पैलू आहेत की कदाचित संयुक्तिकपणे ॲक्ट करतात आणि मग तो रिझल्ट आपल्याला टर्नओव्हर मिळतो. तर त्यामुळं माझं आज मी शांत आहे, कारण की माझा सगळं विषय आता क्लिअर झाला. म्हणजे आय हॅव स्टार्टेड फ्रॉम झिरो. आय एम हॅपी इन लाईफ. माझं जे करायचं होतं, कारण की उद्या एक गोष्ट लक्षात घ्या की मी जर हे केलं नसतं तर माझ्या मागचे मुलं देखील याच्या माग हा विचार करतो कार्यकर्ता, याच्या मागं काय उभं राहून करता, याला तर संपून टाकले, याच्या मागं कोण आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.